पारनेरचे आमदार निलेश लंके अजितदादांचं घड्याळ सोडून लोकसभेत तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके 8 ते 9 महिन्यांपूर्वी अजित पवारांसोबत गेले होते। त्यांनी शरद पवार गटाला सोड चिठ्ठी दिली होती। आता पुन्हा एकदा पक्ष बदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते। निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती आज समोर आली आहे। सोमवारी सकाळी शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा होईल असं सांगितलं गेलं। पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांना शरद पवार गटाकडून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। मात्र शरद पवार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत लंके शरद पवार गटात सामील होणार नसल्याची चर्चा तुमच्याकडूनच पहिल्यांदा ऐकतोय असं सांगितलं। यामुळे लंकेंचा प्रवेश आणि नगर दक्षिणची उमेदवारी सर्व काही अजून चर्चाच असल्याचं पवारांनी स्वतः स्पष्ट केलंय। राजकारणात चर्चा उगाच होत नसतात हेही तेवढंच खरं। नुकतेच काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांनी जाहीर कार्यक्रमामधून आमदार निलेश लंके यांना साथ घालत तुतारी हातात घ्या असं आवाहन केलं होतं। त्यावर निलेश लंके यांनी नक्कीच यावर विचार करू असा प्रतिसाद दिला होता। चर्चेचा धूर निघतोय याचाच अर्थ कुठेतरी आग नक्की लागलेली आहे। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ महायुतीत भाजपला मिळण्याची शक्यता आहे। तिथे भाजपचे सुजय विखे विद्यमान खासदार आहेत। ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता नसल्यातच जमा आहे। निलेश लंकेंनी शरद पवार गटात प्रवेश केला तर सुजय विखेंना तगडं आव्हान उभं राहणार आहे। निलेश लंके यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला तर त्यांच्या उमेदवारीची ही घोषणा होण्याची शक्यता आहे। निलेश लंके नगरमधील लो प्रोफाईल नेते आमदार म्हणून प्रसिद्ध आहेत। कोविड काळात त्यांनी शरद पवार यांच्या नावे 1000 बेडचं रुग्णालय सुरू केलं होतं। रुग्णांची देखभाल करण्यासाठी ते स्वतः तिथेच मुक्कामी राहत होते। तेव्हा त्यांचे कोविड रुग्णालयात जमिनीवर झोपल्याचे फोटो देखील व्हायरल झाले होते। तेव्हा त्यांच्यावर स्टंटबाजीचाही आरोप झाला। आरोप करणाऱ्यांनी कोविड रुग्णांसाठी काय केलं असा खडा सवाल तेव्हा लंकेंनी केला होता। प्राथमिक शिक्षकाचा मुलगा असलेल्या निलेश लंकेंचा राजकीय जन्म शिवसेनेतून झाला। शाखा प्रमुख पदापासून त्यांनी कामाला सुरुवात केली। 12वी पर्यंत शिक्षण झालेल्या निलेश लंके यांनी नंतर ITI केलं। काही काळ कंपनीत कामगार म्हणूनही काम केलं। त्यांच्या गावात हंगा स्टेशनवर एक छोटंसं हॉटेलही टाकलं। नंतर ते बंदही पडलं। इथूनच त्यांच्या सामाजिक कामाला सुरुवात झाली। निलेश लंके यांचे आगळेवेगळे उपक्रम आणि सामाजिक कामं ही सोशल मीडियावर कायम चर्चेत राहणार आहे। शिवसेनेतून राजकीय सुरुवात झाली असली तरी ते आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमधून झाले। 2018 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पारनेर दौऱ्यावर आले होते। तेव्हा त्यांच्या गाडीसमोर काही कार्यकर्ते आडवे गेले, दगडफेक झाली। हे सर्व निलेश लंकेंनी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आणि हा आरोप करणारे त्यांचे पक्षातील विरोधक होते विजय औटी। त्यानंतर शिवसेनेतून त्यांना काढून टाकण्यात आलं। 2019 मध्ये पारनेर विधानसभेतून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मिळालं आणि ते आमदार झाले। आमदार असताना निलेश लंकेंनी रस्त्यांच्या कामासाठी आमरण उपोषण केलं। कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ही त्यांची सर्वात जमेची बाजू। इतर आमदार खासदारांप्रमाणे VIP कल्चर हे निलेश लंकेच्या आसपासही फिरकत नाही। निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सामाजिक कामांच्या माध्यमातून ते सर्वसामान्यांशी थेट जोडले गेले। सामान्यांचा आमदार आता अहमदनगरमधून लोकसभेच्या रिंगणात कोणत्या पवारांकडून लढणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा। ताज्या बातम्यांसाठी माय महानगर वेबसाईटला व्हिजिट करा आणि माय महानगरच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो नक्की करा। धन्यवाद।